सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये असलेल्या सरकारला 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि सर्वाधिक काळ प्रधानमंत्री राहण्याचा त्यांनी जो विक्रम मोडलेला आहे, मी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं त्या जिल्ह्याच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये साधारण 22 राज्यांमध्ये आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. ही देशाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश पक्षाला मिळालं. ते या पक्षाचे संस्थापक आदरणीय क्षमाप्रसाद मुखर्जी यांची ती जन्मभूमी आहे आणि मला वाटतं एक प्रकारची त्यांना आदरांजलीच या विजयामुळं पक्षाला दिलेली आहे. 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रप्रथम हेच एकमेव असं धोरण त्यांनी घेतलं आणि नवी अर्थव्यवस्था, नव भारत आणि एक नवा आत्मविश्वास घेऊन जगामध्ये एक महासत्तेच्याकडे त्या देशाने वाटचाल केली. आपल्या देशाला गर्व वाटावा इतकं अतुंग काम आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलेलं आहे. आदरणीय प्रधानमंत्री नेहमी सांगतात की 24 तास 7 दिवस आणि 12 महिने हे ध्येय घेऊन आम्ही काम करतो. कारण 12 वर्षाची ही जी वाटचाल आहे, त्यांनी दिलेले जे घोषवाक्य आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, त्याची प्रचिती आपल्याला प्रत्येक वेळी येते. ना केवळ फक्त घोषणाकडून हा प्रवास झाला नाही, अनेक योजनेमधून समाजातील प्रत्येक घटकानं त्यामध्ये या विकास प्रक्रियेमध्ये सामावून घेताना ही विकसित भारताची संकल्पना 2047 त्यांनी मांडलेली आहे. त्याची पायाभरणी मला वाटतं ती 12 वर्षापूर्वी त्यांनी केली आणि अतिशय अभिमान वाटावा अशा पद्धतीची वाटचाल सुरू आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून मी मगाशी उल्लेख केला की जो देश समृद्ध होतोय, जगामध्ये आज भारताची ओळख एक बलशाली देश म्हणून होते. वेगवेगळ्या देशांनी त्यांना आतापर्यंत 34 पुरस्कारांना सन्मानित केलं होतं आणि त्यामध्ये 22 सन्मानित त्या देशाचे सर्वोच्च म्हणून मानले गेले. आणि जगाने आता त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, हे आता निर्वाचित. उल्लेखनीय बाब म्हणजे 12 वर्षामध्ये साधारण 25 कोटीपेक्षा जास्त लोक दारिद्र्यरेषेतून वर आणले गेले. 11 कोटींना अधिक शेतकऱ्यांना या सन्मान योजनेमध्ये त्या ठिकाणी सामावून त्यांना लाभ दिलेला आहे.
अशा वेगवेगळ्या, मग किसान क्रेडिट योजना आहे, जनधन योजना आहे, आयुष्यमान भारत तर देशाच्या करता एक मोठी गेम चेंजर ठरली. 5 लाखापर्यंतच्या सगळ्याच देशातल्या नागरिकांना आज औषधोपचार करता एक मोठं त्यांना आधार मिळाला. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना आहे, मागे त्याला घर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीएम स्वनिधीची विश्वकर्मा योजना ते आपण राबवतोय. लखपती दिदी त्यांची फार मोठी त्याची उपलब्धी आहे. आज 3 कोटीपेक्षा जास्त लखपती दिदी भरामध्ये आज उभा राहत आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये आपण जर मागच्या 10-12 वर्ष आकडेवारी पाहिली तर सगळ्यात जास्त शेतीला वित्तपुरवठा करण्याचं काम भारत सरकारच्या माध्यमातून झालं. आणि कृषी उत्पादनामध्ये सुद्धा देशाचा अग्रगण्य देश म्हणून आज जगामध्ये ओळख आपण त्या ठिकाणी देशाला ओळख मिळते. मग दूध उत्पादन असेल, फळांचं उत्पादन असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते मला वाटतं आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मागच्या जर आपण 5 वर्षाचे 7 वर्ष आकडे पाहिले तर माहिती आपण किती लोकांनी त्याचा माहिती घेतली. परंतु शेतीमालाचे जे भाव आहे ते किती पटीने वाढले हे मी सांगण्याची गरज नाही. मला वाटतं प्रत्यक्ष बाजारातूनच आपल्याला ती माहिती मिळेल. मी आकडेवारी सुद्धा द्यायला तयार आहे. म्हणून मला वाटतं या सगळ्या मध्ये सर्वसमावेशक आणि सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी त्याला केंद्रबिंदू म्हणून या योजनेची आखणी केली गेली. योजनेची आखणी केली नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली दिसतात. आज नदीजोड प्रकल्पामध्ये संपूर्ण देशभरामध्ये त्याला एक वेगळं दुष्काळमुक्त देश करण्यामध्ये त्यांनी घेतलेलं पाऊल आणि विशेष करून पर ड्रॉप मोर क्रॉप ही संकल्पना त्यांनी आणलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक पाण्याचा थेंब त्या शेती उत्पादनाकरता कारणीभूत ठरला पाहिजे, त्याची उत्पादकता वाढली पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे, त्याची भूमिका आहे. आपल्या राज्याच्या सुद्धा या 2 मोठ्या नदीजोड प्रकल्पांमध्ये आहेत. उदाहरणार्थ नळगंगा, वैनगंगा 11 जिल्ह्यासाठी विदर्भाला मोठं वरदान ठरणारा तो प्रकल्प आहे. आणि उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी आणून हे गोदावरी खोरे संपूर्ण दुष्काळमुक्त करण्याचा त्यामध्ये समावेश आहे. आता दोन्ही योजनेला प्रत्येकी 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. रस्ते विकासा बाबतीमध्ये आपण दररोज अनुभवतोय. आपण इतक्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रात जातो, प्रवास करतो, त्या गतीनं रोज 34 किलोमीटर हायवे उभे राहतात. इतकं त्या कामाला वेग आहे. रेल्वेचं आधुनिकीकरण झालं. ते आता आपल्या साधारण नगर मनमाडचं आपण 2 मनमाड पाहिले, चौपदरीकरण अनेक वर्षी मागणी होती, आता ती जवळजवळ पूर्ण झाले. वंदे भारत आता बहुतांशी राज्यांना, राज्याच्या मुख्यालयाला जोडले जात आहेत. नवीन वेगवेगळ्या आधुनिक प्रणाली आणून अपघाताचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न त्यामध्ये आहे. विमान सेवेमध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देश आज देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये आपल्या देशाचा नंबर आहे. अशा अनेक बाबी आहेत त्याचं मी आता मला आपलं दिलेली मला डिजिटल क्रांती आहे, उद्योग क्षेत्रातली गुंतवणूक आहे, व्यापार क्षेत्रामध्ये देशाची आज भरारी होते. आणि आज खरं म्हणजे ई पेमेंट आपण जो त्या ठिकाणी गेटवे तयार केलेला आहे, माझी आकडेवारी आहे. ई पेमेंट गेटवे मध्ये आतापर्यंत युपीआय अंतर्गत 12 वर्षामध्ये 314 लाख कोटीचा अभूतपूर्व अशा प्रकारचे व्यवहार झालेला आहे. 314 लाख कोटी. आज देशात मी आता काल माहिती घेत होतो, जवळजवळ 74% पेमेंट आता युपीआय मार्फत. ट्रान्सपरन्सी आली, काळा बाजार रोखला गेला. संरक्षण क्षेत्रामध्ये आज मोठी क्रांती उभी राहते. आज आपल्या जिल्ह्यामध्ये डिफेन्सला उत्तर प्रदेश आणि मला वाटतं तामिळनाडू हे मोठे संरक्षण हब तयार होत आहेत. पण राज्यामध्ये नागपूर, शिर्डी, अहिल्यानगर,
आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथे मोठी डिफेन्स क्लस्टर उभे राहत आहे. टप्प्याटप्प्याने मला वाटतं पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्या आईला विचार केला तर या डिफेन्स क्लस्टरमुळे किमान 10 ते 15,000 पूर्ण रोजगार मिळेल असा मी प्राथमिक अंदाज केलेला आहे. आता 14 साली ज्यावेळी सरकार सत्तेवर त्यावेळी 500 स्टार्टअप होते. तर आता या 12 वर्षामध्ये साधारण 3 लाख स्टार्टअप झाले. देशात जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त स्टार्टअप असणार आपला देश आहे. सांस्कृतिक आध्यात्मिक वारसा त्यांनी जोपासला. तो म्हणजे अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणी झाली. काशी विश्वनाथ कॉरिडॉर उभा राहिलाय. उज्जैनचे महाकाल त्याचा कॉरिडॉर उभा राहिलाय. केदारनाथची धामची पुनर्बांधणी त्या ठिकाणी पूर्ण झाली. अशा एकूण कोणत्याही भारताच्या आधारित असणारं एवढे तीर्थक्षेत्र आहेत. मला वाटतं ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते झालेलं, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आणि म्हणून 12 वर्षाची कार्यकर्ते त्यामध्ये आज जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. 15 नंबर असणारा अर्थव्यवस्थेतला भारत आज 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. आज अमेरिका आणि चीन नंतरची अर्थव्यवस्था आपल्या देशाची आपण करू शकतो. त्यामध्ये देशाच्या प्रत्येक समाजाच्या घटकानं, प्रत्येक स्टेक होल्डरनं आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून या सगळ्या विकासात्मक वाटचालीमध्ये आपले योगदान दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा निमित्तानं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा जिल्ह्याच्या वतीने मी करतो. या निमित्तानं ते नेहरूची तुलना वगैरे असा वाद सुरू झाला. मला वाटतं ते त्या वादात आपण जाण्याचं कारण नाही आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे मतभाव लोक मांडत असतात, पण त्याला काही सरकारची मान्यता किंवा पक्षाची मान्यता असते. हर घर जल योजना 100% लोकांना नळजोड करून घरात पाण्याला पाहिजे. आता काय प्रधानमंत्री या गावात बसत नाही. त्या यंत्रणेची जबाबदारी आहे की योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची. आता हे सातत्याने आपले मुख्यमंत्री महोदय त्याचा आढावा घेत आहे. आता मधल्या काळामध्ये मी मान्य करतो की त्यामध्ये बऱ्याच विसंगती होत्या, त्याच्यात आरोप झाले, भ्रष्टाचार झाल्या, तक्रारी आल्या. आता मला वाटतं त्याला किती द्यायचा प्रयत्न होतोय. पण मुळातच ती योजना जी आणली होती ती ह्या इथून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आणली होती. आता अंमलबजावणी करायचं काम त्या राज्य सरकारचं आहे किंवा त्या व्यवस्थेचं आहे, सरकारमध्ये असणाऱ्या त्या विभागाचं आहे. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं हक्काचं आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर घेऊन आलंय महाधमाका ऑफर. आता 2 ब्ल्यू कट चष्मे फक्त 1999 रुपयात. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. कोणत्याही 2 फ्रेम्स उत्कृष्ट लेन्ससह फक्त आपल्या संदेश चष्माघरमध्ये, आणि त्याही मिळतायत फक्त आणि फक्त 1999 रुपयात. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर. संपर्क 9150 290 290.